ऑल राईट, वेलकम बॅक मित्रांनो. आजच्या सेशनमध्ये आपण क्रिएटिव्ह पोस्टर डिझाईन करणार आहोत. सोबतच तुम्हाला खूप साऱ्या अशा टेक्निक्स शिकायला मिळतील, ज्या ह्याच्या आधी आपण डिस्कस केलेल्या नाहीयेत. चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच हा व्हिडिओ त्यांना देखील शेअर करा, ज्यांना ग्राफिक डिझाईन शिकायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे 15 जूनपासून आपली नवीन बॅच स्टार्ट होतीये. जर तुम्हाला ॲडव्हान्स ग्राफिक डिझाईन शिकायचं आहे, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला नक्की मेसेज करा. माहिती पूर्ण WhatsAppवरती पाठवली जाईल. ऑल राईट, वेलकम बॅक मित्रांनो. सुरुवात करूयात आजच्या सेशनला. या ठिकाणी प्रीसेट डिटेल्समध्ये मी क्रिएटिव्ह पोस्टर डिझाईन टाकलंय. 8x10 ची साईज आहे इंचेसमध्ये. 300 रेझोल्युशन सोबत सिम्पली क्रिएटला क्लिक करू. हा आपला कॅनव्हास आहे. मी इथे गाईडलाईन्स घेतोय. कॅनव्हासवरती गाईडलाईन घेऊन आपण सुरुवात करूयात. कॉलम एकच पाहिजे, रॉ 1 आणि 10 चं मी मार्जिन ठेवलेलं आहे. या ठिकाणी डिझाईनमध्ये जे काही रिसोर्सेस यूज केलेले आहेत, एकदा ते पाहून घेऊ. तुम्ही हा बॅकग्राऊंड घेऊ शकता किंवा हा बॅकग्राऊंड घेऊ शकता. जो तुम्हाला योग्य वाटेल तो बॅकग्राऊंड घ्या. सिम्पली मी इथं कॉपी केलाय. असेच Pinterestवरून आज डिझाईनचे जे काही एलिमेंट्स आहेत, ते मी यूज केलेले सर्व तुम्हाला प्रोव्हाईड करतोय. ह्या सर्व एलिमेंट्सचा वापर करून आज आपण फायनली डिझाईन क्रिएट करणार आहोत. तर ह्या फोटोला मी इथे कॉपी केलाय. फोटोशॉपमध्ये आपण Ctrl V ने पेस्ट करूयात आणि लगेच त्याला Alt+L ने स्मार्ट ऑब्जेक्ट करू. व्यवस्थित हाईट इथे बसवल्यानंतर आपल्याला सेकंड स्टेप अशी करायची की या इमेजला आणखीन एकदा कन्व्हर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करा. जर तुमच्याकडे ह्या सॉफ्टवेअरचं सबस्क्रिप्शन असेल तर क्रॉप टूल यूज करा. क्रॉप टूलमध्ये तुम्हाला एक फीचर भेटतं फिल आणि इथे जनरेटिव्ह एक्सपॅन्ड. इथे अल्ट प्रेस करून आपण विड्थ वाढवूयात साधारण ह्या लेवलला आणि हिट ओकेला क्लिक करू. जनरेटला क्लिक केल्यानंतर एक्स्ट्राचा जो काही एरिया होता तो ऑटोमॅटिक फिल होईल आणि या ठिकाणी 3 व्हेरिएशन क्रिएट होतील. जो योग्य वाटेल तो आपण सिंगल क्लिक करून इथं निवडू शकतो. या ठिकाणी 3 व्हेरिएशन क्रिएट झालेले आहेत. तुम्हाला जो योग्य वाटेल तो ठेवा आणि सिंपल आहे ह्या इमेजला क्लोज करायचं आहे. क्लोज करताना सेव्ह करायचं आहे. डिझाइन सेव्ह झाल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या मेन पेजवरती ते अपडेट होईल. बिफोर आफ्टर ठीक आहे. Ctrl H ने मी या ठिकाणी टेम्पररी त्या गाईडलाईन्स हाईड करतोय आणि इमेज असा व्यवस्थित ठेवतोय. आता ह्या सेम इमेजची Ctrl J प्रेस करून एक डुप्लिकेट घ्यायची आपल्याला आणि फिल्टरमध्ये जाऊन ब्लर करायचं आहे आणि ब्लर आपला हा रेडियल असलं पाहिजे. रेडियल ब्लरने साधारण 65 वरती अमाऊंट ठेवून ओकेला क्लिक करा. आपल्याला हा ब्लर झालेला इमेज दिसेल. या सेम इमेजला आपण अल्ट प्रेस करून मास्क देऊयात आणि ब्रशने काही पोर्शन स्पेसिफिक रिकवर करूयात. तर 30-50 हा आपला ओपेसिटी आणि फ्लो असला पाहिजे. दॅट्स इट. तर अल्ट प्रेस केलंय, राईट क्लिक करून राईट साईडला आपण माऊसचा कर्सर घेऊन गेलोय आणि या ठिकाणी हा स्पेसिफिक इमेज आपल्याला रिकव्हर करायचा आहे. सो एकदा डी बटन प्रेस करा. डिफॉल्ट कलर्स येतील. ब्लॅक कलरवरती व्हाईट कलरने आपण ब्रश अप्लाय केल्यानंतर आपल्याला हा स्पेसिफिक इफेक्ट दिसतो. मी इथे टेम्पररी ओपेसिटी वाढवतोय. प्रत्येक केसमध्ये आपल्याला इथे चेंज करत राहावं लागेल. ठीक आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे थोडंफार इथे बॅकग्राऊंड क्रिएट झाल्यानंतर आपल्याला सेकंड स्टेपकडे वळायचं आहे. सेकंड स्टेपमध्ये आपण आणखीन एक बॅकग्राऊंड इथे इम्पोर्ट करणार आहोत, जो आहे हा वाला. हा बॅकग्राऊंड यूज करायचं रिझन एवढंच आहे की आपल्या इमेजमध्ये इथे खूप सारा डार्क पोर्शन आलेला आहे. तर तो संपवण्यासाठी आपण ह्या इमेजचा यूज करणार आहोत. हा इमेज मी इथे बॉटमला ठेवलेला आहे. Ctrl J ने डुप्लिकेट घेऊयात. फिल्टर, ब्लर आणि सेम प्रोसेस इथे अप्लाय करायची जी आधी आपण केली होती. तर अशा प्रकारे ह्या दोन्ही इमेजेसचा आपण करूयात ग्रुप आणि या ठिकाणी अल्ट प्रेस करून याला देखील मास्क देऊयात. याला व्यवस्थित असं ब्लेंड करून घ्या. त्यानंतर आपण पुढे वळू. ह्या ग्रुपच्या वरती ॲडजस्टमेंटमधून एक सॉलिड कलर टाका. ह्या कलरमुळे आपल्या ओव्हरऑल डिझाईनच्या बॅकग्राऊंडला एक फिक्स कलर इथे सेट होईल. या ठिकाणी सॉलिड कलरचा मी ओव्हरले चेंज करून साधारण सॉफ्ट लाईट किंवा हार्ड लाईटवरती ठेवू शकतो. ठीक आहे. मी या ठिकाणी सॉफ्ट लाईट ठेवतोय आणि त्याची ओपेसिटी कमी करतोय साधारण ह्या लेवलला. तर आता पुढे आपण Ctrl Alt Shift आणि E प्रेस करूयात. याने काय होईल, ओव्हरऑल इमेजची एक ओव्हरऑल डिझाईनची एक इमेज क्रिएट होईल. ह्या इमेजला आपण Alt+L ने स्मार्ट ऑब्जेक्ट करूयात आणि फिल्टरमध्ये जाऊन इथे नॉईज आहे हे ॲड नॉईजला क्लिक करूयात. तुम्ही आता या ठिकाणी जी अमाऊंट आहे ती 10च्या आतमध्ये बेसिकली ठेवू शकता. तर अशा प्रकारे इथे आपला ऑलमोस्ट एक बॅकग्राऊंड क्रिएट झालेला आहे. आता फोटो इम्पोर्ट करू. फोटो ऑलरेडी स्मार्ट ऑब्जेक्ट करून ठेवलेला आहे. सो आपल्याला इथं फक्त ॲडजस्ट करायची त्याची साईज. आता तुम्ही जे व्हाईट कलरचे पिक्सेल्स पाहताय तर हे पिक्सेल्स आपण इथून रिमूव्ह करणार आहोत. सिंपल आहे. कंट्रोल प्रेस करून ठेवायचं आहे आणि ह्या पिक्सेल्सला इथे क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही ह्या इमेजला इथं मध्ये सेंटरला क्लिक कराल, आपल्या ओव्हरऑल इमेजला सिलेक्शन चालू होईल. आता सिलेक्शनच्या रिलेटेड ज्या काही सेटिंग्स असतात त्या सिलेक्टमध्ये असतात.
तुम्ही इथे येऊन मॉडिफाय करू शकता आणि या ठिकाणी आपल्याला कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच आतमध्ये घ्यायचे पिक्सेल्स. तर कॉन्ट्रॅक्ट बाय 7 ला मी इथं क्लिक केलाय आणि ओकेला क्लिक केलं. आपले पिक्सेल्स काही प्रमाणात आतमध्ये आलेले आहेत. ओके. सो आपण सिंपल आहे मास्कला क्लिक करू. यू कॅन सी द डिफरन्स. सो आपल्याला हा डिफरन्स इथं अचीव्ह करायचा होता. आता हा इमेज परफेक्ट आहे. या इमेजला आपण आता सिंपली ब्लॅक अँड व्हाईटमध्ये कन्व्हर्ट करूयात. मास्कच्या शेजारी ॲडजस्टमेंट लेयर आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे इथे ब्लेंडिंग वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आहेत आणि ह्या ऑप्शन्समध्ये तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट निवडायचं आहे. इथे क्रिएट क्लिपिंग मास्क करायला विसरू नका. अदरवाईज ओव्हरऑल इमेजला ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट अप्लाय होईल. प्रिसेट्समध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रिसेट्स पाहताय. तुम्ही जस्ट सिंगल क्लिक करून डाउन ॲरो कीच्या सहाय्याने वेगवेगळ्या प्रकारचे ते निवडू शकता ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट्स. जो योग्य वाटतोय तो आपण ठेवू. तर मला लाइटर जो आहे हा बेस्ट वाटतोय. आपण ह्या दोघांचा कंट्रोल जी प्रेस करून एक ग्रुप करू शकतो. ग्रुप केल्यानंतर मित्रांनो सिंपल आहे अल्ट प्रेस करा आणि मास्कला क्लिक करा. ब्रशच्या सहाय्याने इथे सॉफ्ट राउंडेड ब्रश निवडा आणि सिंपल आहे रिकव्हर करा. आता ब्रश वर्क होत नाहीये. रिझन एक आहे की ब्लॅक कलर वरती आहे. फोरग्राऊंडला व्हाईट कलर असायला हवा आणि अशा प्रकारे आपण इमेज आपला रिकव्हर करू शकतो. ही सेम प्रोसेस करायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. बट जी योग्य वाटते, जी सिंपल आणि सोपी आहे, आपण ती यूज करू. व्यवस्थित असा ब्लेंड इमेज केल्यानंतर तुम्हाला पुढे वळायचं आहे. आपण सेकंड इमेज या ठिकाणी घेऊ. ह्या इमेजला सुद्धा मी सेम इमेजवरती इथं ठेवलेलं आहे आणि इथे काही व्हाईट पोर्शन्स आहेत. आधी आपण स्मार्ट ऑब्जेक्ट करून घेऊ. क्वालिटी प्रिझर्व्ह करायची आहे, तर इमेज स्मार्ट ऑब्जेक्ट झालंच पाहिजे. या फोटोला साधारण या ठिकाणी आपण ठेवून देऊ. अशा प्रकारे हा फोटो ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे व्हाईट पोर्शन्स इथले देखील रिमूव्ह करायचे आहेत. इथे आपण सेकंड टेक्निक यूज करणार आहोत. कंट्रोल जे फॉर डुप्लिकेट ती लेयर हाईड करायची. बॉटमची जी लेयर आहे त्याचा ब्लेंड ऑप्शन चेंज करून मल्टिप्लाय ठेवायचा. वरची लेयर हाईड केलेली आहे त्याला व्हिजिबल करा आणि इथे एक मास्क द्या. आता मी सिंपल आहे ब्रश घेतोय. ब्रश ऑब्व्हियसली सॉफ्ट राउंडेड अवॉइड करायचा आहे. थोडा पावडर ब्रश वगैरे तुम्ही यूज करू शकता. ग्राफिक डिझाईनची नवीन बॅच स्टार्ट होतीये. ॲडव्हान्स ग्राफिक डिझाईन शिकायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरला नक्कीच संपर्क साधा. ओके. तर अशा प्रकारे आपलं काम झालेलं आहे. आपण मॅन्युअली ब्रश अप्लाय करतोय. ठीक आहे. आणि आपण वरची टॉपची लेयर हाईड करतोय. सो बॉटमला जो काही डार्कनेस आहे तो इथे व्हिजिबल दिसतोय. या स्पेसिफिक लेयरला कंट्रोल शिफ्ट ए प्रेस करून आपण देऊयात कॅमेरा रॉ आणि इथे काही कलर करेक्शन करू. तर सिंपल आहे. येलो टोनने फ्रेशनेस वाढतो. मजेंटाने थोडे कलर्स इम्प्रूव्ह होतात आणि व्हायब्रन्सने ज्या कलर्सची इंटेन्सिटी कमी असते ते इम्प्रूव्ह होतात. आता आपण कॉन्ट्रास्टकडे वळूयात. मी साधारण 7+7 ने कॉन्ट्रास्ट यूज केलाय आणि सगळ्यात लास्टला इथे एक छोटंसं ऑप्शन येतं डिटेल्स. डिटेल्समध्ये आपण शार्पनेस वाढवतो. इमेज थोडा आणखीन शार्प दिसतो. तर अशा प्रकारे हा इमेज क्रिएट झालेला आहे. छान दिसतोय आणि ह्या दोन्ही फोटोजला सिलेक्ट करून कंट्रोल जी प्रेस करा म्हणजे ग्रुप तयार होईल. इथे सुद्धा सेम तीच टेक्निक यूज करा जी आपण ह्या फोटोसोबत केली होती. आता आपल्याकडे जो बॅकग्राऊंड आहे, ह्या बॅकग्राऊंडमध्ये आपण मल्टिपल इमेजेस ब्लेंड करू शकतो. सो या ठिकाणी मी एक लायब्ररीचा फोटो पाहिला होता. ह्या लायब्ररीच्या इमेजला आपण काइंड ऑफ तिथे यूज करू शकतो. हा देखील एक इमेज आहे. खूप सारे बुक्स वगैरे दिसतायत. तर असा काइंड ऑफ सिनेमॅटिक आपल्याला इथे यूज करता येईल. काही नाही तुम्हाला कॉपी करायचं आहे. इथे यायचं आहे, पेस्ट करायचं आहे इमेज आणि साईज वाढवायची आहे. व्यवस्थित असा साईज वाढवून ठेवल्यानंतर आपण त्याचा ब्लेंड ऑप्शन सॉफ्ट लाईटवरती ठेवू शकतो किंवा जो लाइटर व्हर्जन इथे आहे. सॉफ्ट लाईटला ठेवल्यानंतर आपण अगेन अल्ट प्रेस करून मास्क देऊ आणि काही ठराविक एरिया त्यातला रिकव्हर करू. तर माझं काम इथे कंप्लीट झालेलं आहे. आता पुढे वळूयात. या ठिकाणी आपण सर्च करूयात न्यूजपेपर. न्यूजपेपर सर्च केल्यानंतर तुमच्याकडे खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे इंग्लिश पेपर्स येतात आणि हा जो स्पेसिफिक पेपर आहे तो जरा छान वाटतोय तर आपण ह्याचा यूज करू. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी त्याला प्लेस करून त्याचा स्पेसिफिक ब्लेंड अचीव्ह करू शकता आणि त्याचा यूज करू शकता. ओके, ग्रेट. आता पुढे वळूयात आपण. या ठिकाणी आपल्याला मल्टिपल वेगवेगळ्या प्रकारचे बॅकग्राऊंड्स यूज करायचे आहेत. तर हा एक लाईटवाला बॅकग्राऊंड आहे. आपण ह्याला पण युटिलाइज करू शकतो. कंट्रोल व्हीने पेस्ट करा. त्याची साईज वाढवायची आहे आणि त्याचा ब्लेंड ऑप्शन चेंज करून स्क्रीनवर ठेवायचा आहे. स्क्रीनवर ठेवल्यानंतर आपण सिंपल आहे त्या ठिकाणी आपण इथे जो ग्रे एरिया आहे त्याला कंट्रोल एल प्रेस करून कमी करू शकतो. अशा प्रकारे कमी झाल्यानंतर तुम्हाला अगेन अल्ट प्रेस करून मास्क द्यायचा आहे आणि काही स्पेसिफिक एरियाज इथे रिकव्हर करायचा आहे. सो याला मी बॅकग्राऊंडच्या वरती ठेवतोय. कंट्रोल टी आणि इथे काइंड ऑफ अशा प्रकारे आपल्याला लाईट दिसेल.
ह्या स्पेसिफिक फोटोच्या ठिकाणी जर आपण बॅकग्राऊंडला चेअर टाकली तर तो छान वाटू शकतो. जस्ट एक कन्सेप्ट आहे, ट्राय करायला काय जातंय. हा स्पेसिफिक चेअरच्या इमेजला मी इथे या फोटोच्या बॅकग्राऊंडला टाकतोय. कंट्रोल टी साईज वाढवली आहे मी आणि अशा प्रकारे काइंड ऑफ इथे हा चेअरचा फोटो बसून जाईल. जो काही फोटोचा पार्ट आहे तेवढाच आपण पोर्शन इथे डिलीट करूया चेअरचा. म्हणजे कंट्रोल प्रेस करून या फोटोला सिलेक्ट केला आपण. मास्क हा चेअरचा आहे. ब्रश आणि इथे एवढा पार्ट आपण इरेज केला. म्हणजे जो काही ट्रान्सपरंट इफेक्ट तिथे येत होता, तो बेसिकली येणार नाही. तर चेअर आलेली आहे. इथे ओव्हरऑल आपला बॅकग्राऊंड पण छान वाटतोय. लाईट बेसिक ॲडजस्ट करूयात. आता माझ्याकडे एक पिलर आहे. ओके. या पिलरला मी या ठिकाणी ठेवलेला आहे. ह्या पिलरला मी या ठिकाणी ड्रॅग अँड ड्रॉप करून ठेवलंय. या डुप्लिकेटला पण आपण साधारण ह्याच लेवलला इथं ठेवून देऊ. तर इथे व्यवस्थित असा पिलर बसलेला आहे. मी काही पोर्शन समोरचा इरेज करतोय. सिंपल मास्क दिलाय आणि या ठिकाणी हा पोर्शन इरेज केलेला आहे. दोघांना व्यवस्थित ब्लेंड झाल्यानंतर दोघांचा ग्रुप करायचा आहे. जर तुम्ही दोघांचा ग्रुप केला आणि ॲडजस्टमेंटमधून एखादा सॉलिड कलर घेतला, जो की सिमिलर कलरचा असेल आणि त्याला क्रिएट क्लिपिंग मास्क केला आणि क्रिएट क्लिपिंग मास्क करण्यासाठी तुम्ही इथलाच कलर पिक केला. दॅट्स इट. तुमच्याकडे एक प्रॉपर हार्ड लाईटमध्ये त्या पिलरला देण्यासाठी एक सॉलिड कलर आहे, जो डिझाईनला सूट होतोय. ठीक आहे. तर ही टेक्निक यूज करायला विसरू नका. इमेज व्यवस्थित ॲडजस्ट झालेला आहे. आपल्याला टाकायचा आहे फोटो. सो ह्या पिलरला आपण थोडंसं खाली घेऊयात. तर या ठिकाणी आपण फोटोज टाकूयात शुभेच्छुकचा. तर मी इथे शेप घेतलेला आहे सर्कल. त्याचा आपण कलर चेंज करूयात. ठीक आहे. कलर जे काय असतील ते इथलेच लाईट कलर आपल्याला घ्यायचे आहेत. कंट्रोल एच टेम्पररी आपण गाईडलाईन्स पाहू शकतो. ठीक आहे. गाईडलाईनच्या बाहेर आपला फोटोचा कुठलाच मेन पार्ट जाता कामा नये. सो ह्या सेम शेपचा आपण कंट्रोल जेने डुप्लिकेट घेतलेला आहे. त्याचा कलर चेंज करूया. अगेन थोडा लाईट, कंट्रोल टी, अल्ट अँड सिम्पल आहे आतमध्ये घेतला. आणि ह्या तिघांचा ग्रुप केला जाऊ शकतो. ग्रुप केलेल्या लेयर्सच्या वरती आपण इम्पोर्ट करूयात आपला फोटो, जो सध्या मी इथे व्हिजिबल करत नाहीये. बट तुम्ही अशा प्रकारे इथे टाकू शकता. तर अशा प्रकारे हा इथे फोटो बसेल आणि या फोटोला आपण ड्रॉप शॅडो ॲड करणार आहोत. इथे मी ड्रॉप शॅडोला व्यवस्थित अशी शॅडो लेफ्ट साईडला देतोय. ओके. त्याची ऑपोसिट वगैरे इथून ॲडजस्ट केली जाऊ शकते. दॅट्स इट. ओकेला क्लिक करायचं आहे. पुढे वळूयात. डिझाईनमध्ये मी टेक्स्ट यूज करत नाही. मी ऑलरेडी टाईप करून ठेवलेला एक टेक्स्ट आहे. तर या ठिकाणी आपण डायरेक्ट इम्पोर्ट करू आपला हा स्पेसिफिक टेक्स्ट. सो आपला वेळ वाचेल. मी ह्या टेक्स्टला सगळ्यात टॉपवरती ठेवलेला आहे. सगळ्यात वरती ठेवून आपण त्याची साईज थोडी ॲडजस्ट करून त्यानंतर आपण शुभेच्छुकचं नाव टाकूयात आणि इन्फिनिटीचा किंवा डीजीचा चांगला असा कॅलिग्राफिक फॉन्ट यूज करू शकतो. मी या ठिकाणी DG030 हा फॉन्ट यूज करतोय. त्याची साईज थोडीशी आपण वाढवूयात. कलर तुम्ही डिझाईनमधला पिक करू शकता इझिली. जो थोडासा लाईट कलर आहे. व्हाईट मी अवॉइड करतोय सध्या, बट व्हाईट पण चालेल. सो इथे आपण नाव टाकू. स्पेस देऊन 2 कोलन टाकायचे आहेत. अशा प्रकारे कंट्रोल टीने व्यवस्थित असं ॲडजस्ट करून इथे ठेवायचं आहे. आता थोडा ट्रायंगल घेऊ आपण. सिंपल आहे. ह्या राईट क्लिक करतोय मी. ट्रायंगल घेतलेला आहे. शिफ्ट प्रेस करून असा एक ट्रायंगल काढलाय आणि अल्ट कंट्रोल शिफ्ट प्रेस केलं तुम्ही त्याचा इझिली कलर पिक करून इथे चेंज करू शकता. दॅट्स इट. शिफ्ट प्रेस करून आपण रोटेट करूयात. इथे ठेवूयात व्यवस्थित. कंट्रोल टी, साईज थोडी कमी. अल्ट आणि शिफ्टचा वापर करून थोडासा स्ट्रेच करू शकतो. सेम ह्याची एक डुप्लिकेट घेऊ शकतो आणि डबल क्लिक करून त्याचा देखील कलर चेंज करू शकतो. या दोन्ही ट्रायंगल्सला व्यवस्थित असं साईज कमी करून इथं ठेवायचं आहे. दोघांना लिंक करू शकता. लिंकने काय होतं, एक मूव्ह केला तर त्याच्यासोबतचा आपण इझिली मूव्ह होतो. पुढचं टेक्स्ट टाकण्यासाठी तुम्ही एखादी बोल्ड फॉन्ट घ्या. ठीक आहे. अनेक देवनागरी किंवा पॉपिन्स यूज करू शकता. छान वाटतं त्याच्यामध्ये, कारण आपण या ठिकाणी ऑलरेडी 30 फॉन्ट यूज केलेले आहे. पुढे वळूयात मित्रांनो. तर ह्या दोन्ही इमेजेसचा आपल्याला इथे ग्रुप करायचा आहे. या दोन्ही इमेजेसला कंट्रोल जीने ग्रुप केल्यानंतर आपण ह्या स्पेसिफिक ग्रुपमध्ये ॲडजस्टमेंटमध्ये येऊन एक कलर लुकअप ॲड करू शकतो. कलर लुकअप ॲड केल्यानंतर तुम्हाला चांगले इफेक्ट मिळतात. अशा प्रकारे डाऊन ॲरो कीने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कलर एक्सप्लोर करा. जो योग्य वाटेल त्याला तुम्हाला त्याच्यामध्ये क्रिएट क्लिपिंग मास्क करून ठेवायचा आहे. एक्झाम्पल दिस वन. ठीक आहे. एजी एम्बर याला क्रिएट क्लिपिंग मास्क आपण ह्या ग्रुपवरती केला. ओपेसिटी ॲडजस्ट केली साधारण ह्या लेवलला आणि दॅट्स इट. तो इथे अप्लाय झालेला आहे. आता पुढे वळूयात. सगळ्यात वरती इथे आपण काही टेक्स्ट टाकू. माझ्याकडे एक फाईल आहे ज्यामध्ये मी जे यूज होणारे आहेत ते सर्व टेक्स्ट तिथे यूज करतोय.
या फाईलमध्ये यूज होणारे खूप सारे टेक्स्ट मी इथे टाईप करून ठेवलेले आहेत, ज्याचा वापर करून आपण इथे ड्रॅग अँड ड्रॉप करून यूज करू. तर या ठिकाणी आपण हे स्पेसिफिक टेक्स्ट इथं टाकून देऊयात आणि ह्या ग्रुपचं नाव मी टेक्स्ट असं दिलेलं आहे. पुढे आपण इथे डेट टाकूयात. सिंपल आहे. T4 टेक्स्ट टूलने सिंगल क्लिक करायचं आहे आणि एखादी बोल्ड अशी इंग्लिश फॉन्ट यूज करायची आहे. मी या ठिकाणी ब्लॅक सायडर नावाचा फॉन्ट यूज करतोय. इथे आपण डेट टाकूयात आणि त्याची साईज व्यवस्थित अशी वाढवून इथे ठेवूयात. या ठिकाणी एक असा कलर यूज करू ज्याचा ब्लेंड ऑप्शन चेंज झाल्यानंतर तो सुंदर असा दिसेल. ऑफ व्हाईट कलर छान दिसतोय. इथे हे एवढं हायलाईट नाही होत. टेक्स्ट जास्त नाही हायलाईट करायचा, नाहीतर फेसवरती इम्पॅक्ट पडतो. तर अशा प्रकारे ऑलमोस्ट ही आपली डिझाईन कंप्लीट झालेली आहे. आता काही फायनल इफेक्ट्स अप्लाय करणं गरजेचं आहे. सगळ्यात वरती ॲडजस्टमेंटमधून एक कलर लुकअप टाकूयात आणि या ठिकाणी त्याची ओपेसिटी 15 ते 20% असली पाहिजे. त्यानंतर सगळ्यात वरती ॲडजस्टमेंटमधून एक कलर लुकअप टाकूयात. या ठिकाणी आपण योग्य तो कलर लुकअप निवडूयात आणि त्याला व्यवस्थित अशी ओपेसिटी ॲडजस्ट करून ठेवू. हा जो कलर लुकअप आहे हा बेस्ट वाटतोय आणि याची ओपेसिटी जर आपण साधारण 10-11 पर्यंत ठेवली तर ते तिथे फायनलाइज होईल. Ctrl-Alt-Shift-E प्रेस करून त्याची एक इमेज क्रिएट करा आणि त्याला देखील स्मार्ट ऑब्जेक्ट करून कॅमेरा रॉ अप्लाय करा. आता या ठिकाणी आपण सिंपल आहे. या ठिकाणी आपण कॉन्ट्रास्ट, हायलाइट, मजेंटा, टेक्स्चर क्लॅरिटी वाढवून ओकेला क्लिक करू शकतो. इथे जसं मी तुम्हाला Pinterestवरती सांगितलं अशा प्रकारचे काही बॅकग्राऊंड्स येतात. ह्यांचा ब्लेंड ऑप्शन चेंज करून आपण यूज करू शकतो. एक्झाम्पल मी याला कॉपी केला. सगळ्यात वरती आपण पेस्ट केला. पेस्ट केल्यानंतर आपण त्याची साईज वाढवू शकतो आणि त्याचा ब्लेंड ऑप्शन चेंज करू शकतो. यू कॅन सी. याला मी सॉफ्ट लाईटवरती ठेवलेलं आहे आणि आपण त्याची ओपेसिटी इथे कमी करणार आहोत. कमी ओपेसिटीमध्ये अल्ट प्रेस करून जर तुम्ही मास्क दिला आणि काही ठराविक एरियावरतीच त्याला रिकवर केलं तर आपल्याला चांगले असे इफेक्ट्स इथं पाहायला मिळतात. तर ऑलमोस्ट हा इफेक्ट देखील इथे अप्लाय झालेला आहे. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट इथे एक्सप्लोर करायचे आहेत आणि त्यांचा पुरेपूर यूज करायचा आहे. इथे हा सुद्धा इफेक्ट छान वाटू शकतो. थोडा नॉईज एक्स्ट्राचा आपण ॲड करू शकतो. या ठिकाणी Ctrl-Lचा वापर करा. ग्रे एरिया कमी करा. ऑल्ट प्रेस करून मास्क द्या आणि काही स्पेसिफिक ठिकाणी त्याला अप्लाय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती हवा आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू. जय हिंद.